चला भेटूया सुर्वे वहिनी. नमस्कार. नाव सांगा. वनिता चंद्रकांत सुर्वे. माहेरचं नाव? रेखा लक्ष्मण चौगुले. बरं, द्या ओळख करून आता. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. बरं. ही मुलगी. हां. ही बहीण माझी. नमस्कार. ते माझे बाबा. बरं. ही माझी आई. हां. त्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. ती माझी पुतणी. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली आणि हा सगळा परिवार ना? हो हो, माझा बालयोग उत्सव मंडळ होता तेजुगायचा. हो, चला बाबा, छान छान. आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. म्हणजे तुमचं बालपण कुठलं? मूळ म्हणजे बाबा माझे रेल्वेमध्ये कामाला होते, त्यामुळे खूप फिरतीची जॉब होता. कुठे कुठे फिरायचे? पहिलं मी आमचं बालपण दिव्याला थोडं गेलं. दिवा. त्याच्यानंतर माटुंगा कॉलनीमध्ये गेलं. 2. त्याच्यानंतर आता बाबांचं म्हणजे जॉब रिटायर झाले. आता आई बाबा वगैरे सगळे कांदिवलीला चारकोपला राहतात. व्हेरी गुड. तुमचा एकदम असा शांत स्वभाव लहानपणी? शांत म्हणजे मला जोपर्यंत मी शांत तोपर्यंत शांत, कधी नाही पडलं तर मग मी तापट आहे. तापट आहे का? बरं बरं, छान. बरं आहे ना, असं पाहिजे स्वभाव. आणि मिस्टर? मिस्टर पण खूप शांत आहेत माझे. ते पण मस्ती कधी करायचे नाही? त्यांना बोलवणार? हो, बोलूया ना. कसं कसं बोलवता तुम्ही त्यांना? मी म्हणजे असं अहो वगैरे नाही म्हणत. मग? याशिकाचे पप्पा. या शिका. हा, माझी मुलगी मोठी. बरं बरं, बोलवा ना. या शिका म्हणा त्यांना. याशिका, पप्पांना पाठव ग. वहिनी एकदम लहानपणापासून शांत आहेत. का हसलात का तुम्ही? तुम्हाला लहानपणी कसं होतात तुम्ही? मस्ती करायचात? काय वहिनी, काय झालं बघितलं? आता सांगितलं मला त्यांनी मस्ती करायचं म्हणून. किती वर्षांनी? हो, मी त्यांना सांगितलेलं नाही की मी मस्ती बघितलं, करतो लहान. हे लालबागवाले असे असतात. हो, लालबागवाले चांगले असतात. लगेच लालबागवाल्यांना म्हणू नका तुम्ही. बोलते माझ्या बरोबर. पण तुम्ही सांगा, आता लग्नाला किती वर्ष झाली? आता आम्हाला 15 वर्ष चालू आहे. 15 वर्ष झाली. हो. 15 वर्षात कधी लहानपणचा विषय तुम्ही काढला नसेल? नाही, पण असे कधी लबाड बोललेच नाही मला की काय मस्ती करायचं म्हणून. कुठं बोलले ते? नंतर विचारा त्यांना का नाही सांगितलं 15 वर्षात. बरं, आता मी प्रश्न विचारतो दोघांना. हा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या घरात पोटमाळ्यावर जाण्यासाठी एक शिडी आहे, तिला पायऱ्या किती आहेत? तुम्ही सांगायचं. 13. किती वेळा जाता त्या शिडीवरून वर खाली? चालूच सकाळी एक दोनदा जाणं होतं दिवसात. तुमचं दिवसातून? पण कधी मोजण्याची वेळ नाही आली? नाही. त्या पायऱ्या आहेत 6, त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. आता वहिनी, तुम्ही सांगा, मिस्टरांच्या घनिष्ठ मित्राचं नाव काय? गंगाधर शिरसेकर. अरे वा, अभिनंदन, उत्तर बरोबर. आणि तुम्ही सांगा, वहिनींना न आवडणारी भाजी कुठली? भाजी नाही जमलं, नाही सांगा ना तुम्ही. वहिनींना न आवडणारी भाजी छोले. आता मी एक कोडं घालतो दोघांना. माझ्या घरात सोनेरी साठा, हजारो लाखो करती पहारा. बारीक बारीक असतात ते. प्रवेश नाही घरात माणसाला, तरी पाहिजे त्याला सोनेरी साठा. कोण? मधमाशा. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. हे घ्या वहिनी, ही लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. आणि आता भेटूया परिवाराला. नमस्कार. बरं, वहिनींच्या बद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती कराल? बोला बोला बोला, घाबरू नका, मी आलोय, काळजी करू नका. काही फरक पडत नाही. हा, बोला तुम्ही, मी नंतर बघतेस तुम्हाला. बोला बोला, सांगा सांगा. एक तक्रार करायची असेल तर कोणती कराल वहिनींबद्दल? जास्त म्हणजे आपण काय बोलल्यानंतर जास्त पिरपिर करणे. पिरपिर? हा, जास्त बोललं, दुसरं काय नाही. काय तापट. आहे तेजू काय मेन्शन मध्ये गणपतीत ते विकत मिळतं ना, पिरपिर, ते माहिती? पिपाणी, त्याचा तो इम्पॅक्ट आहे. बरं, इथून पुढे थोडे बदल होतील असं वाटतंय, अशी आशा करूया. आता वहिनी अभिनय करणार आणि तो सगळ्यांनी ओळखायचा आहे. वहिनी, हे वाक्य आहे. बोला ना का. बरं, वहिनींनी जितेंद्र दाखवण्यासाठी जी काही कळशी घेऊन आली आहे त्याबद्दल 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं वहिनी. अभिनंदन.
पण एक मिनिट, त्यांची इच्छा आहे की वहिनी मिस्टरांनी, कारण मिस्टरांचा आवडता हिरो होता जितेंद्र, तर जितेंद्र सारखं नाचून दाखवावं. वा 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 वा.